नमस्कार. बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. बदलापूरमधील प्राचीन श्री महागणपती देवस्थान बदलापूर गाव येथे सध्या आपण आहोत आणि श्री गणेश जयंतीचा उत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने आपण पाहू शकतो. श्री गणपती देवस्थान मंदिर आपण बघू शकतो बदलापूर गाव येथे साजरा केला जातोय आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो गणेश भक्त आपल्याला येथे पाहायला मिळतात आणि हा जन्मोत्सव आता तिथे संपन्न झालेला आहे. मोठ्या प्रमाणात आपण जर पाहिला तर भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि महत्वाचं म्हणजे नवविवाहित दाम्पत्य असेल, अनेक दाम्पत्य असतील, हे पुत्र प्राप्तीसाठी या मंदिरामध्ये गणेश जयंतीच्या दिवशी येत असताना आपण बघू शकतो बदलापूर गावातील या प्राचीन मंदिरात प्रचंड अशी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक मिनिट ऐकू. मयूरेश्वर महाराज जय जय मयूरेश्वर महाराज. जय जय मयूरेश्वर महाराज. मयूरेश्वर महाराज जय जय मयूरेश्वर महाराज. जय जय मयूरेश्वर महाराज जय जय मयूरेश्वर महाराज. जय जय मयूरेश्वर महाराज. जय 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 मयूरेश्वर महाराज. जय जय मयूरेश्वर महाराज. जय जय मयूरेश्वर महाराज. जय जय मयूरेश्वर श्री विनायक महाराज की, श्री मयूरेश्वर महाराज की. भगवंताचा अवतार झाला. त्या बालावताराला घेऊन आदिती मातेनी ऋषी स्त्रियांसह त्याला स्नान घातलं. न्हाणीच्या निर्मलाचे न्हाणी हो न्हाणी, न्हाणीच्या निर्मलाचे न्हाणी हो. बसा अजून. आणि निर्मलाचे न्हाणी भाग्याची जाता गेली निर्मला नाणी हो नाणी, नाणीच्या निर्मला नाणीच्या निर्मला नाणी, नाणी निर्मला नाणी हो नाणी, नाणीच्या निर्मला नाणी हो नाणी, नाणीच्या निर्मला नाव घातलं. देव लावून गरम पाण्याने स्नान करतो. आपलं पुसून घेतलं. कान फुंकले, कारण दुसऱ्या कोणीही फुंकण्यापूर्वी आईने फुंकायचे असतात. कान फुंकले, कपाळाला टीप लावली, दृष्ट लावू नये, लागू नये म्हणून गालावर टीप लावली. गळ्यामध्ये अलंकार घातले, नूतन वस्त्र परिधान केलेले आणि असा त्या बाळाला पाळण्यामध्ये त्या ऋषी स्त्रिया घालतायत. म्हणा म्हणा म्हणा.
या रत्नजळीत पालकामध्ये या बालकाला घातलं इकडे येऊन बसा. आणि वेळ आहे अजून. आदिती माता स्वतः वेळ आहे, पाळणा वेळ आहे. त्या मुलासाठी पाळणा म्हणजे जो 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 रे बाळा, जो जो रे जो. बाळा जगता तुझ भवती फिरते फिरचर सृष्टी लाडुनी देठाची त्यावरती करिसी सुखाची वृत्ती बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे मद उदरी भावा भावा अवतार जाणूनी अदिती विचार अदिती सदनासी साकार धरिला त्वावतार बाळा जो जो रे जो बाळा जो जो रे जो. कृष्णांतक होसी होसी सुखराशी त्रिदशा मोरा देसे या समिलासे शिशिराशी प्रियतिथ्य रामाधासी बाळा जो जो विनायका सकल सौख्यदानारा आता उदारा निर्गुण सगुणाकारा बाळा जो जो त्या बाळाला जोजवलं आणि हा अवतार मयुरेश्वराचा, हा अवतार भगवान गजाननाचा यापुढे विनायक या नावाने जगामध्ये प्रसिद्ध पावला. तेव्हा अशा विनायक अवताराचं स्मरण या माघाच्या तिला प्रतिवर्षी करतो. नायकांनी काय केलं? ते पृथ्वीला झालेला दृष्टांत आणि नरांत, देवांत आणि नरांत यांचा नाहीसा केला, यांचा संहार केला आणि जिणं सर्वांचं सुसह्य केलं. तसं तुमचं आमचं जिणं सुसह्य व्हावं यासाठी धर्माचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्य आहे. विनायकासारखा अवतार तर होईलच, पण तोवर आपल्याला सांगितलेलं कर्तव्य कर्म, सहज धर्म हा सांभाळून राहणं हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा त्या अडचणी यायला लागतात तेव्हा प्रभू स्वतः येतात आणि आपलं रक्षण करतात. असं सांगताना पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये तुकाराम महाराज म्हणाले
अवतार केला संहाराया दुष्ट अवतार केला संहाराया दुष्ट तरी दे नष्ट परपीरा तरी दे नष्ट परपीरा अवतार केला संहाराया दुष्ट अवतार केला संहाराया दुष्ट अवतार केला संहाराया दुष्ट तुका म्हणे सत्य धर्म संस्थापने तुका म्हणे सत्य धर्म संस्थापने केला नारायणे अवतार केला नारायणे अवतार अवतार केला संहाराया अवतार केला संहाराया अवतार केला संहाराया आलेली सेवा भगवत चरणाची आपण अर्पण करू. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हे मला देवस्थान कमिटीने बोलवलं त्यांच्याविषयी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. दोन्ही साथीदार उत्तम आहे. समाधिनीची साथ करणारे विनीत सावके आणि शबल्याची साथ करणारे सोहम कुंबळे त्या दोघांनी अत्यंत उत्कृष्ट साथ केली आणि 2 तास मला सांभाळून घेतलं. आणि काही जण इथे 9 वाजल्यापासून बसलेले आहेत ते आपापल्या जागी बसूनच ते सगळ्या कीर्तन ऐकते झाले 7 वाजल्यापासून. तेव्हा तुम्हाला परमेश्वर साथ देवो एवढी प्रार्थना त्याच्या चरणाशी करतो. तुमच्या मनोकामना सर्व सिद्धीत जावो एवढं म्हणतो. फक्त आपलं एकच कर्तव्य की एकदा मूल झालं की पुढच्या वर्षी देवाच्या पायी घातल्यानंतर त्याच्या लग्नानंतर इथे यायचं असं काय. मध्ये बऱ्याच चतुर्थ्या येतात. तशा 23 चतुर्थ्या वर्षभरामध्ये येतात. संकटची आणि विनायकी या चतुर्थीला पण आपण इथे यायचं, दर्शन घ्यायचं आणि नुसतं दर्शन घेऊन कचरा करून जायचं नाही तर सेवेत कुठेतरी सहभाग आपला घ्यायचा. ही सेवा प्रत्येक वेळी पैशाची होते असं नाहीये, कष्टाची ही आवश्यकता असते. तेव्हा आपल्याला जो भार घेता येईल तो आपण आपल्या खात्यावर घ्यावा आणि या ईश्वरी कार्यामध्ये सहभागी व्हावं अशी या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा यद रोचते तत्ग्राह्यम यद रोचते सकलम त्याज्यम. ते आवडलं असेल तर तुमच्या बरोबर घेऊन जा, ते आवडलं नाही त्याचा त्या एवढं सांगतो. सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आपणाजवळ रिलीज करायचा राहिला असेल तर त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. झालेली सेवा भगवत चरणांची अर्पण करतो आणि तुकाराम महाराजांकडे मागणं मागून आरती होईल. कोणीही आरतीसाठी उभं राहायचं नाही. आपल्या मनामध्ये भगवंताविषयी खूप आदर आहे असं सगळ्यांना माहिती आहे, सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आरतीसाठी कोणीही उभे राहू नका. आरती आपापल्या जागी बसूनच होईल आणि त्याच्यानंतर ज्या कार्यासाठी तुम्ही आलेले आहात ते कार्य होणार आहे. पण बाळ नुकतंच जन्माला आलेला आहे, बाळ नुकतंच जन्माला आलेला आहे. त्यामुळे त्यांनी तार स्वर लावून रडू नये यासाठी कोणताही गोंधळ आपण करायचा नाही. आपल्या प्रत्येकाला प्रसाद मिळणार आहे. भगवान मंगलमूर्ती सर्वांच्या कामना पूर्ण करण्यासाठी अवतरित झालेले आहे. तेव्हा गडबड गोंधळ आपल्याला टाळायचा आहे, आरडाओरडा करायचा नाहीये. प्रत्येकाला प्रसाद मिळेल त्यासाठी सर्वजण सिद्ध आहे. तेव्हा शांतपणाने पुढचं कार्य, आता कीर्तन झालं 2 तास, पुढचं कार्य 4-5 तास टाळलं. त्यामुळे आता तरी कसरत आहे. तेव्हा काही सगळे भरपूर संख्येने आलेले काहीतरी विपरीत घडून गालबोट लागलं असं होता कामा नये. ही सगळी जबाबदारी आपली आहे. तेव्हा शिस्त आतापर्यंत तुम्ही जशी पाहिजे तशीच याच्या पुढे पाळाल अशी अपेक्षा करतो. तुकाराम महाराजांनी एवढं मागणं मागितलं तेवढं मागतो आणि मग आरती करतो. हे देवा तुझा विसरण
विनायक महाराज की श्री मयुरेश्वर महाराज की जय जय रघुवीर श्री रामकृष्ण परमहंस महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव सनातन धर्म की जय जय रघुवीर मंगलम पहिल्या नंतर सांगतो. केंद्रीय पास त्याच्यानंतर तुम्हाला इथे गणपती मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. मला लगेच पुण्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मला इतक्या वेळेस आणि आता 2 तास कीर्तन झालेलं आहे. त्यामुळे पुढे 6-7 तास इथे थांबण्याची माझी एवढी माझी अडचण. सध्या इथे तुम्हाला प्रसाद मिळण्याची व्यवस्था केलेली आहे. गणपती सगळ्यांना आहे तेव्हा आपण स्वस्तपणाने तो सगळा थोडा करूया. आता आरती हा एक मिनिट मला बंद झाला
कोणाला बाहेर मिळणार नाही गोंधळ झाला तर सगळ्यांनी सांगतात पहिला नंबर कोणाचा आहे पहिला नंबर आहे अरे वही घ्या ना तुम्हाला बाहेर मिळणार नाही वही बाबा. घ्यायची ना एक नंबर आहे का ते बाहेर वही बाहेर आहे बंद कर. हे तो तो पण हो ना आता पहिला नंबर कोण पण आहे आणि तो पुढे बाल गणेशाचा जन्मोत्सव आपण बघितलं. आज खूप आहेत म्हणजे जवळजवळ 800च्या आसपास गणपती उभी द्यायचे आहेत त्यांना हा रस्ता मोकळा ठेव मधला रस्ता मोकळा कर बाहेर संपूर्ण हा भक्तिमय सोहळा आपण पाहिलात. बदलापूरच्या प्राचीन ऐतिहासिक गणपती मंदिरात आपण आहोत आणि भविष्य बघितलं कशा प्रकारे हा सोहळा या ठिकाणी जन्मोत्सवाचा झाला आणि मोठ्या प्रमाणात विवाहित जोडपी देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. एक आख्यायिका आहे की या मंदिरामध्ये जी जोडपी येतात त्यांना संतती प्राप्त होते आणि याच निमित्त मोठ्या प्रमाणात भाविकांची ही गर्दी आपल्याला इथे झालेली पाहायला मिळते. ठेवतो नको ना आता वाटतो बघ पकडे मोबाईल तो ठेवून दे सर फक्त माझा मोबाईल हातात राहिला तो ठेवून दे आता. मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो गणेश भक्तांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि बदलापूर गावातील श्री महागणपती देवस्थान इथे सध्या आपण आहोत आणि दरवर्षी हा सोहळा जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत असतो आणि आता या बघू शकतो या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी आपल्याला झालेली पाहायला मिळते. बाल गणेशाचं दर्शन घेण्यासाठी बघू शकतो ही प्रचंड अशी भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सरळ पकड ना. दोन्ही हाताने पकड ना. तू एक हाताने पकड. बाहेर एका हातात. कितीतरी लोकांनी यापूर्वीच या ठिकाणी नंबर लावलेले आहेत आणि आज सकाळी अक्षरशः 7:30-8 वाजल्यापासून हे सगळे लोक या ठिकाणी येऊन वाट पाहत आहेत. गणपती बाप्पाच्या या मंदिरामध्ये बघू शकतो बाल गणपतीच्या जन्माचा हा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे जेवढी गर्दी आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळते तेवढीच गर्दी मंदिराच्या बाहेर देखील आहे. जरा गर्दी आपण बघू शकतो अगदी सकाळी 7 वाजल्यापासूनच हे सगळे भाविक या ठिकाणी थांबलेले आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्यांनी या ठिकाणी नंबर लावलेले आहेत आणि आता आपण बघू शकतो आज गणेश जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात हे भाविक या ठिकाणी बाल गणेशाच्या दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. ही संपूर्ण लाईव्ह दृश्य आम्ही आपल्याला बदलापूर व्हॉइस न्यूजच्या माध्यमातून दाखवत आहोत. हा भक्तिमय सोहळा आपण पाहतोय. प्रचंड अशी गर्दी भाविकांची ही इथे झालेली पाहायला मिळते. खूप अभूतपूर्व सोहळा आपल्याला बदलापूर गावामध्ये रंगताना पाहायला मिळते, होताना पाहायला मिळते. संपूर्ण भक्तिमय वातावरण आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत आणि भक्तजनांची ही एकच अलोट गर्दी आपल्याला बदलापूर गावात पाहायला मिळते. संपूर्ण मंदिराच्या परिसरात आपण जर पाहिलं तर अक्षरशः सकाळी 7 वाजल्यापासून हे सगळे भाविक येऊन थांबलेले आहेत. बाहेरही प्रचंड अशी गर्दी आहे.
खरं तर संतती प्राप्तीसाठी मोठ्या प्रमाणात विवाहित नकुल जोडपी पाटील. त्या गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावरती येत असत. नकुल पाटील. संपूर्ण हा भक्तिमय सोहळा आपण अनुभवला, पाहिला. संपूर्ण जन्मोत्सवाची दृश्य आपण पाहिली आणि आता आपण बघू शकतो ज्या जोडप्यांनी सकाळपासून इथे येऊन गर्दी केली, दर्शनासाठी थांबले, बघू शकतो दर्शनासाठी आता ही प्रचंड अशी गर्दी आपल्याला होताना मनीषा उगले. मनीषा उगले. हा संपूर्ण भक्तिमय सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. प्रियंका दाते. छोटीशी आजच्या सोहळ्याची पाटील प्रियंका दाते. आपल्यासोबत गुरुजी जोडले, आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत. सर, अभूतपूर्व सोहळा होता, कीर्तन पार पडलं, आपल्या सकारात्मक तेजाने संपूर्ण हा सोहळा सकारात्मक झाला. काय सांगाल आजच्या सोहळ्याविषयी? आजचा सोहळा हा विशेष आहे. जसा भाद्रपदामध्ये गजानन जन्म साजरा केला जातो, तसाच माघ महिन्यामध्ये साजरा केला जाणारा हा विनायक नावाचा अवतार आहे. कश्यप आणि आदिती यांच्या आश्रमामध्ये झालेला हा कृतयुगातला अवतार म्हणून हा अवतार साजरा केला. आपलं प्राचीन मंदिर आहे बदलापूरमधलं, तुम्ही इथे आलेला आहात, सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या मंदिराविषयी थोडक्यात काय सांगाल? या मंदिराची परंपरा फार मोठी आहे. इथे रामकृष्ण परमहंस स्वामी यांची संजीवन समाधी आहे आणि आता वज्रलेप केलेलं भगवंताचं सुंदर रूप हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. गणपती जन्माच्या निमित्ताने 5 दिवसपर्यंत पारंपरिक पद्धतीने उत्सव चालतो. जसं चतुर्थीचा उत्सव हा प्रतिपदेपासून सुरू होतो आणि पंचमीपर्यंत चालतो. पालखी निघते आणि उद्या ललित वगैरे होऊन या कार्यक्रमाचा समारोप. नक्कीच आपण पाहिलं हा अभूतपूर्व कार्यक्रम आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविकांची ही गर्दी आहे. अनन्यसाधारण असं महत्त्व आजच्या उत्सवाला जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात विवाहित जोडपी देखील संतांची इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. माधुरी साखरदांडे. पल्लवी अमोल मोहते. पल्लवी अमोल मोहिते. बदलापूर शहरातील अशा प्रत्येक गणेश बने. घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. बदलापूर शहरातील व संपूर्ण दीपमाला ग्रामीण गणेश भागातील बने. अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या प्रियंका फेसबुक अमित इंस्टाग्राम जाधव. फॉलो करा. तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रियंका